नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल पांडे. मी फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहे. आज आपण हार्ट अटॅक, अक्यूट कोरोनरी सिंड्रोम या विषयावर चर्चा करूया. हृदयाला प्रामुख्याने 3 धमन्यांनी रक्तपुरवठा केला जातो. जर हा रक्तपुरवठा काही कारणास्तव बंद झाला तर हृदय पंप करणं बंद करतं, ज्याला की आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. हार्ट अटॅक हे सडन कार्डियाक डेथचं प्रमुख कारण आहे आणि वाढता ताणतणाव आणि व्यसन यामुळे यंग पेशंटमध्ये किंवा तरुणाईमध्ये याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हार्ट अटॅकचे प्रामुख्याने लक्षणे काय असतात? छातीत दुखणे हे एक प्रमुख लक्षण असते. अचानक छातीत दुखणं, जे की छातीच्या मध्यभागी असते. हे पेन कोणीतरी छातीवर दाब दिल्यासारखं किंवा टोचल्यासारखं वाटणे असं असतं. त्याचबरोबर ते डाव्या हाताला रेडिएट होत जातं. छातीत दुखण्याबरोबरच दरदरून घाम येणं, धडधड येणे, चक्कर येणे, बेचैन वाटणे, काही पेशंटला लूज मोशन किंवा उलट्या होणे अशी लक्षणं सुद्धा असू शकतात. तर छातीत दुखणारा प्रत्येक पेन हा हार्ट अटॅकच असतो का? तर असं नाहीये. वरील मी जे लक्षणं सांगितले त्याला आपण टिपिकल अंजायनल पेन असं म्हणतो. पण बाकीचेही कारणं असतात छातीत दुखायचे, जे की नॉन कार्डियाक असतात, जसे की सिव्हिअर ॲसिडिटी होणं, मसल पेन होणं किंवा मसल स्पाझम होणं. या कारणाने सुद्धा चेस्ट पेन हा होऊ शकतो. तर याला डिफरन्शिएट करण्यासाठी प्रथमतः असे लक्षणं असताना हॉस्पिटलला जाऊन ECG काढणे फार महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राम ही खूप बेसिक टेस्ट आहे की डिफरन्शिएट करते की हा जो छातीत दुखणारा पेन आहे हा कार्डियाक आहे किंवा नॉन कार्डियाक आहे. आता हार्ट अटॅक येण्याचे रिस्क फॅक्टर काय आहेत, प्रमुख घटक आहेत, याला आपण 2 घटकामध्ये डिवाइड करतो. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे की जे रिस्क फॅक्टर आपण बदलू शकत नाही. त्यामध्ये येतं एज. ओल्ड एजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे सेक्स. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हार्ट अटॅकचे प्रमाण हे अधिक असते. तिसरं आहे की फॅमिली हिस्ट्री ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीज असणं. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला वयाच्या 40च्या आत हार्ट अटॅक आलेला असेल तर बाकीच्या ब्लड रिलेटेड नातेवाईकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण हे अधिक असते. आणि जेनेटिक घटक, जे की रक्तातील काही घटक जसं की होमोसिस्टीन लेवल जास्त असणं किंवा प्रोटीन C, प्रोटीन S चे प्रमाण कमी असणं, यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण हे वाढू शकते. दुसरं म्हणजे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, की हे रिस्क फॅक्टर आपण मॉडिफाय किंवा कंट्रोल करू शकतो. त्यामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल लेवल हे 3 घटक आपण रेग्युलर याची तपासणी करून मेडिसिन किंवा व्यवस्थिशीर लाईफस्टाईल ठेवून कंट्रोल ठेवलं तर हार्ट अटॅकचे प्रमाण हे कमी होऊ शकतं. त्यानंतर स्ट्रेस, स्मोकिंग हे जर गोष्टी अवॉइड केला तर हार्ट अटॅकचे प्रमाण हे कमी होण्याचे चान्सेस असते. किडनी रिलेटेड आजार हे सुद्धा हार्ट अटॅकचं एक प्रमुख कारण आहे. आता हार्ट अटॅक कसा येतो? हृदयाला सप्लाय करणाऱ्या ज्या धमन्या आहेत त्यामध्ये कोलेस्ट्रॉल त्या धमन्यांच्या वॉलवर जमा होते आणि त्याची एक गाठ तयार होते की ज्याला आपण ॲथेरोस्क्लेरोटिक कॅप असं म्हणतो. तर हे ॲथेरोस्क्लेरोटिक रक्तातील प्लेटलेट आणि अदर फॅक्टर त्यावर जमा होऊन रक्ताची एक गाठ बनते, ज्यामुळे की रक्तपुरवठा पूर्णतः खंडित होतो आणि हार्ट अटॅक येतो. तर हार्ट अटॅक आल्यानंतर उपचार पद्धती काय असतात? प्रथमतः तुम्हाला हार्ट अटॅक डिटेक्ट झाल्यानंतर अँटीप्लेटलेट ड्रग्सचा एक लोडिंग डोस देतात आणि त्यानंतर डिपेंडिंग ऑन पेशंटच्या कंडिशननुसार 2 पद्धतीने उपचार करता येते. एक म्हणजे की अँजिओप्लास्टी, ज्याला की आपण पामी, प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतो. यामध्ये अँजिओग्राफी करून जो काही ब्लॉक आहे तो आपण गाईड वायरने काढतो आणि त्या ठिकाणी स्टेंट टाकतो. याला प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतात. ही एक आधुनिक पद्धती आहे आणि यामध्ये सक्सेस रेट हा जास्त असतो. दुसरी उपचार पद्धती असते की थ्रोम्बोलायटिक एजंट देणं. तर थ्रोम्बोलायटिक एजंट देण्यासाठी डॉक्टर आपल्या कंडिशनचा आधी तब्येतीचा अभ्यास करतात आणि सर्व गोष्टी सेफ असल्या तर रक्त पातळ करायचे इंजेक्शन हे देतात. जर 12 तासाच्या लक्षणाच्या आत आल्या तर थ्रोम्बोलायटिक एजंटचा हा इफेक्ट हा फार परिणामकारक असतो आणि त्यामुळे पूर्णतः कधी कधी रक्ताची गाठ ही विरघळू शकते. धन्यवाद.